दीपक केसरकर या भागाचे आमदार यांनी खऱ्या अर्थाने जिल्ह्याचं नाव कलंकित केलेलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दीपक केसरकरांना पूर्वीपासून बाबा बुवा आणणारे केसरकर असं बोललं जात होतं। जे गडिंग्लजचे बाबा 90च्या निवडणुकीपासून चालू होतं ते प्रत्येक निवडणुकीत आल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला अत्तर लावायला देत होते, ते दीपक केसरकरांचे बाबा होते। आणि त्या बाबांमुळे दीपक केसरकर निवडणूक जिंकत होता अशी तिकडच्या त्यावेळेच्या निवडून आलेल्या नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांचं म्हणणं होतं। पण दीपक केसरकर तिथेच थांबले नाही। आज जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी विकृत असलेले जे अशोक खरात यांच्या बाबतीत जे आता एक एक व्हिडिओ येत आहेत किंवा एक एक ज्या प्रकरणं बाहेर येत आहेत, त्या अशोक खरातला खऱ्या अर्थाने दीपक केसरकरांचा पाठिंबा होता। त्या दीपक केसरकरांच्या पाठिंब्यामुळे त्यांनी शालांत ID त्याच्या भावाला दिला। जे आमचे शिवसेनेचे नेते संजय राऊत जे बोलले होते की दीपक केसरकरांचं शिक्षण खातं हे अशोक खरात चालवत होते, हे याच्यावरून दिसतं। कारण दीपक केसरकरांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एकही D.Ed. B.Edच्या आमच्या जिल्ह्यातील शिक्षकांना शालांत ID देण्याचा कधी प्रयत्न केला नाही। त्यामुळे दीपक केसरकर यामध्ये अजून किती गुंतलेले आहेत। आज त्या देवस्थानाला 3 कोटीचा रस्ता दिला, त्या देवस्थानाला 3 कोटीचा रस्ता देऊन शिर्डीचा भक्त म्हणून जाता त्या महाराजाकडे जात होते आणि महाराजाकडे जाऊन नको ते अघोरी कृत्य करत होते। हे कृत्य खऱ्या अर्थाने सत्तेतल्याच काही लोकांना कळल्यामुळे हे कृत्य बाहेर आलेलं आहे। त्यामुळे त्या असलेल्या आता एक एक बाहेर येत आहेत, कोणावर काट मारलेली होती किंवा काय केलं होतं त्याबाबत दीपक केसरकरांचे त्याचा संबंध जोडला जातो। म्हणून जो आज तालुक्यांनी जो मोर्चा काढला होता तो दीपक केसरकरांचा राजीनामा मागण्यासाठी, दीपक केसरकरांचा राजीनामा घेतलाच पाहिजे। आज दीपक केसरकरांना शिंदेनी पण त्यांची जागा दाखवलेली आहे। शिंदेनी अनेक आमदारांना संपर्क प्रमुख अन्य पदं दिलीत, पण दीपक केसरकरांना दुर्लक्षित केलं आहे। कारण जसं शिवसेनेत असताना मंत्रिपद घेतलं आणि नंतर दुसरीकडे गेले, तसं शिंदेकडे पण गेल्यानंतर बोलका पोपट बोलतो तसा बोलले आणि मंत्रिपद मिळवलं। पण शिंदे नाही कळलं त्या मंत्रिपदाचा खरा न्याय दीपक केसरकर देऊ शकले नाहीत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या D.Ed. B.Ed. बेरोजगारांना पण त्याचा दीपक केसरकर न्याय मिळाला नाही। या विरोधात जो मोर्चा काढला होता त्या मोर्चाचा पाठिंबा आमच्या सर्वांचा आहे। आणि जर कोण म्हणत असतील की मोर्चा शिवसेना अशा पद्धतीने कोणाच्या पैशानी किंवा कोणाच्या आर्थिक व्यवहारांनी मोर्चा काढणारी शिवसेना नाही आहे। शिवसेनेत जे बोलणारे जे आहेत ते यापूर्वी मोर्चा काढत होते, यापूर्वी विरोधकाचे आंदोलन घेत होते, ते कोणाच्या पैशावर घेत होते। आज मी जर असा आरोप करत असाल, प्रत्येक पक्ष आहे, शिवसेना हा तळागाळातील पक्ष आहे। आणि जे आज बाळासाहेब अनेक वेळा सांगत होते, जे भोंदूगिरी करणारे, आज सरकारने अंधश्रद्धा निर्मूलन हा कायदा काढला आणि त्या कायद्याचा भंग करणारे मंत्री आणि त्या कायद्याचा भंग करणारे या भागाचे आमदार, खऱ्या अर्थाने त्याच्यावर गुन्हा दाखल होणे गरजेचं आहे। त्यांना त्या केसमध्ये जसं चाकणकरांना घेतलं आहे तसं ह्यांना पण सहआरोपी केलं पाहिजे। कारण सर्व राजकीय पुढाऱ्यांना दीपक केसरकरांनीच त्यांच्या पायावर घातलेलं आहे आणि म्हणूनच आज या त्याच्या अशोक खरातची जी पावर वाढवण्याचं काम दीपक केसरकरांनी केलं असल्यामुळे या विरोधात जर SITनी केलं नाही तर शिवसेना आणि सर्व कार्यकर्ते आणि नागरिक या मोठं आंदोलन करेल आणि दीपक केसरकरांचा राजीनामा मागून घेईल। दीपक केसरकरांनी स्वतःहून राजीनामा देऊन आता निवृत्त घ्यावं, नाहीतर दीपक केसरकरांना प्रत्येक ठिकाणी शिवसैनिक आणि नागरिक, आज नागरिकांच्या मनात पण दीपक केसरकरांबद्दल कोणती सहानुभूती राहिलेली नाही। जी सहानुभूती दीपक केसरकर आपली दाखवत आहेत,
पण दीपक केसरकरांचं खरं रूप आता या खरात बाबाच्या माध्यमातून बाहेर लोकांसमोर उघड झालं आणि लोकांसमोर दूरचित्रवाणीतून बघतायत दीपक केसरकर किती दोषी आहेत ते पण ते लोक बघतायत. त्यामुळेच शिवसेनेने मोर्चा मागण्यासाठी आंदोलन केलं होतं. पण त्या आमदारापैकी बऱ्याचशा लोकांना दीपक केसरकरांनी राष्ट्रवादीचं असताना अर्ध मंत्रिमंडळ तिथे नेलं होतं. त्यानंतर त्या तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेना पण त्यांनी नेलं. हे आता स्पष्ट झालं. त्यामुळे दीपक केसरकरच खऱ्या अर्थाने त्या भोंदूबाबाचे खरे भक्त आहेत आणि त्या भोंदूबाबाकडे दीपक केसरकरांनी ज्या 39 आमदारांना नेले असल्यामुळे दीपक केसरकरांना त्या आमदाराचा पोलखोल करीन असं ते सांगतायत. याचा अर्थ दीपक केसरकरांना खरात पूर्वीपासून हे असे अघोरी कृत्य आणि ज्या महिलांवरती अत्याचार करत होता हे माहिती होतं. तरी पण केसरकर त्या ठिकाणी त्या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करून एक देवळात जातो म्हणून सांगून किंवा साईबाबांकडे जातो म्हणून सांगून त्या बाबाकडे जात होते. खरे साईबाबाला भेटायला जात होते की त्या भावाला भेटायला जात होते हे आता शोध घेण्याचा खरा प्रयत्न केला पाहिजे. आता वृत्त दूरचित्रवाणीवरती शालांत ID त्यांनी त्या भावाला दिले. भावाला दिल्यानंतर तिकडे जे आंदोलन झाल्यानंतर त्या संस्थेतल्या लोकांना पण शालांत ID दिली. एवढं नाशिक जिल्ह्यावरती प्रेम का? केसरकरांचं एवढ्या नाशिक जिल्ह्यावरतीच प्रेम का? का स्वतःच्या जिल्ह्यातल्या सिंधू जिल्ह्यातल्या लोकांवरती जे BEd DEd एवढी आंदोलनं केली त्यांच्यावरती प्रेम का दाखवलं नाही? त्यामुळेच खऱ्या अर्थाने दीपक केसरकरांचं शिक्षण खातं हे अशोक खरातच चालवत होते. त्यामुळे त्यांच्या बदल्या सर्व अशोक खरातच्याच माध्यमातून होत होते. सावंतवाडीत एक अपक्ष होता आणि तो आपली बदनामी करतो निवडणुकीच्या रिंगणात. आपण पराभूत झालो म्हणून आपल्या विरोधात बदनामी करतो अशा पद्धतीचे मोर्चे निघतात. त्याला ठाकरे गट कुठेतरी ठाकरे गटाला त्याचा पाठिंबा आहे अशा पद्धतीचा आरोप मी मगाशीच बोललो की ठाकरे गट अशा पद्धतीचे कोणाचा पाठिंब्याने चालणारा नाही. ठाकरे स्वतंत्र आहे आणि स्वतंत्र रस्त्यावर उतरणारा पक्ष आहे. वेळ पडल्यास दीपक केसरकरांना ह्या जिल्ह्यात फिरू न देण्याची पण ताकद शिवसेनेमध्ये आहे. ती शिवसेना दाखवून देईल. ठाकरे सेनेची जी आंदोलन ही पुरस्कृत होती असाही एक आरोप केला जातो. आता आरोप करणारे कोण आहेत? दीपक केसरकरची माणसं आहेत. जे आरोप करतायत त्या आरोप करणाऱ्या माणसांनी दीपक केसरकरांचं हे कृत्य योग्य आहे किंवा दीपक केसरकरांचं हे कृत्य अति बरोबर आहे असं एकदा जाहीर करून टाकावं. म्हणजे आम्ही त्यांच्याबद्दल काय बोलत नाही. पण एवढी शिवसेनेची आंदोलनं झाली पण असा कधी आरोप झाला नव्हता. पण कालच्या आंदोलनानंतरच भाजपचे पैसे घेऊन आंदोलन करतात असं का बोललं जातं? शिवसेना नेते जेव्हा संजय राऊतांनी सांगितलं की दीपक केसरकरांचं खातं हे अशोक खरात चालवत होते त्या शिवसेनेच्या नेत्याचं ऐकूनच सर्व शिवसैनिक एकत्र आले आणि त्यांनी मोर्चा काढला. संजय राऊत शिवसेनेचे नेते पहिले बोलले ना की खरात ते खरात ह्याचं दीपक केसरकरांचं खातं चालवत होते. त्यानंतर नेत्याचं ऐकून शिवसैनिक करणार आणि त्यांच्या मतदारसंघात आरोप झाल्याच्या नंतर जे आंदोलन जे कोण त्याचं नेतृत्व करत होते ते कुठे पुढे येऊन सांगत नाही की आम्ही असं हे आम्हीच आंदोलन केलं, आम्हाला कोणाला पाठिंबा नव्हता किंवा कोणाकडे पुरस्कृत आमचं आंदोलन नव्हतं. नाही आता बघा हे सर्वजण बाकीचे बसले ते आंदोलनाचा नियोजन करणारे हे तिघे. आता रुपेश कसं म्हणते? रुपेश सध्या बाहेर गावी गेला. रुपेश नागपूरला गेला. आंदोलन करणारे आम्ही नाही. जे भाकरी खातात त्या दुसऱ्याची चाकरी करतात टामटुमगिरी करून. हे पूर्वी भाकरी खाऊ असं ते म्हणाले. आणि आजच्या घटकेला जर सांगायचं झालं तर विधानसभा प्रमुख जे रुपेश राऊळ आहेत ते सध्या बाहेर गेलेले असल्यामुळे पण बाहेर गेले सगळं ठीक आहे. पण आता एवढं एकमेव शकतात आपण आहोत, इंटरनेटचा जमाना आहे.
कुठे त्या आमची खुलासा करू शकले असते ते. नाही ते कसं झालं की फॅमिली नाही मी यायला आमचे तालुका प्रमुख सक्षम आहे. सक्षम आहेत ना. नाही मी सांगतोय तो त्यांच्या फॅमिलीबरोबर गेलो. मी काल त्यांना फोन केलेले. फॅमिलीबरोबर फिरून गेल्यानंतर फॅमिली म्हणून अजून ह्या नवीन डिस्टर्ब करून तू गेल्यानंतर देत ना स्टेटमेंट नाही गेल्यानंतर देत स्टेटमेंट. तुम्ही म्हणता दीपक केसरकरांना फिरू देणार नाही दिल्यात, म्हणजे तुमची नेमकी भूमिका काय असणार आहे? दीपक केसरकरांना प्रत्येक ठिकाणी आम्ही रोखणार. दीपक केसरकरांना प्रत्येक ठिकाणी टोकणार. जिल्ह्यात त्याचा जे आज दीपक केसरकर आपण सभ्य आणि आपण एक निर्मळ असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याचा पर्दाफाश करणार आम्ही प्रत्येक ठिकाणी. एकनाथ खडसेंनी असं म्हटलं की SIT चौकशी नको, प्रकरण खूप मोठं आहे. CBI चौकशीची त्यांनी मागणी केली. ती आता आमचे शिवसेनेचे नेते काय मागतील ती. शिवसेना जी CBI मागायची की CID मागायची. आम्ही दीपक केसरकरांना अटक करा, दीपक केसरकरांवर कारवाई करा ही मागणी आम्ही नेते बोलल्यानंतर आम्ही करू शकतो. पण ती जी मागणी आहे ते वरिष्ठ नेते संजय राऊत किंवा आमचे वरिष्ठ नेते आहेत ते बोलतील. कारण ते पूर्ण प्रकरण मोठं आहे. त्या प्रकरणामध्ये म्हणजे एवढ्या महिलांवर अत्याचार झालेले आहेत. ते आता एक महिलांचे अत्याचार बाहेर येत आहेत. एवढंच नव्हे तर तृप्ती देसाईंनी तर सांगितलं आहे की याच्यात IPS अधिकारी आणि त्यांच्याही महिला आज या ठिकाणी येत होत्या. आणि खरातवरती बघताना आणि त्यांच्याकडे बघताना जो प्रसंग जाणवतो तर खरातच्या विकृती बुद्धीमुळे काय कोणाला केलं असेल ते सांगता येत नाही. आणखी कोण त्याच्यामध्ये आहेत का तेवढे? आता ते केसरकरांना माहिती आहे. केसरकरांनी कोणाला नेलं आहे ते केसरकरांना माहिती आहे. ते केसरकर कधी ते आपलं तोंड उघडतील त्याच्यावरती. त्यांच्या पक्षात असले तर, नसले तर. वेंगुर्ल्याचा मोर्चा झाला, त्या मोर्चेकरांना काल काही पक्षाकडून धमकावण्याचे प्रकार झाले. अशा धमकीला शिवसेना घाबरणार नाही. आणि असा प्रकार जर शिवसेनेच्या बाबतीत कोणी करायचा प्रयत्न केला तर त्याला अख्खी शिवसेना त्या ठिकाणी उतरून त्याला उत्तर देईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.